नागराज सर आणि एक आहे महेश मांजरेकर सर. तर प्लीज सर तुम्ही दोघेही मला तुमच्या पिक्चर मध्ये घ्या, मला तुमच्या मूवी मध्ये घ्या. मी खरंच खूप चांगली अभिनेत्री बनणार. बहिणी बहिणी दाखवा आम्हाला. चालेल, सीता वर्सेस गीता. हे जर मी माझ्या घराच्या बाहेर लोक खरंच चपला फेकून मारणार मला. ही कोण वेळी मुलगी आली आहे मला आमचं काया पलट करायला. जेव्हापासून मी नॉर्मल बेडवर झोपायला लागल्या तेव्हापासून माझी कंबर दुखायला लागले. रोज दुखते लिटरली. बॅक पेन होते कारण आम्हाला खाटेची एवढी सवय झालेली. टीव्ही पण मी नाही बघत आता जास्त. तर असं वाटतं की जे सवय लागलेली ना की आम्हाला काही इलेक्ट्रॉनिक्स नाही, काय गॅजेट्स नाही, आणि त्याच सवयी आता पण तुटत नाही. चुलीचं जेवण आय थिंक त्याला जे स्मोकी फ्लेवर आहे ते तर मी रिक्रिएट करणार. बार्बेक्यू फ्लेवर. इकडे लोक फोनवर आहेत, कोणाला काही वेळ नाही एकमेकांसाठी. तिथे कसं फोन त्यांना काही एवढं कळत नाही, म्हणजे स्मार्टफोन त्यांच्याकडे आहे नाही, त्यांच्याकडे साधा आपला नोकिया सारखा एक फोन असते, तिथेच ते लोक कनेक्टेड राहतात. आणि पण ते असते ना, लोकांच्या घरी घरी जाऊन ते लोक एकमेकांच्या घरी जाऊन बसतात, जेवण करतात. म्हणजे त्यांचा एक नेबर्स जे पण असतात ना ते पण आपसात म्हणजे खूप गप्पा गोष्टी करतात, फिरायला जातात, देवळात जातात. तर ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत ना ते इकडे असायला पाहिजे. माझी आजी नाहीये. इट्स बीन ऑलमोस्ट 2 years आणि खूप आठवण यायची मला आजीची. आणि मला जाऊबाई गावातमुळे कमल आजी मिळाली आणि त्यांना खाता नाही येतं. त्यांना मी ते काय बोलतात कवडी देणार आहे. तर जेवढं पण होऊ शकते लाईफ मध्ये, जेवढी पण मदत हवी आहे त्यांना मी करायला रेडी आहे. कारण आय कॅन नॉट ऍक्च्युली ते जे त्यांनी गिफ्ट दिलेलं मी कम्पेअर नाही करू शकत माझ्या गिफ्ट बरोबर त्यांच्या गिफ्टचे. ते इट इज अनकाउंटेबल टाइम्स काय बोलतात मूल्यवान फॉर मी. या नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज माझ्यासोबत रसिका आणि श्रेजा आहेत आणि दोघींची एनर्जी इतकी कमाल आहे की शेवटच्या इंटरव्ह्यू पर्यंत पण ते अगदी जोशात आहेत. काय आहे एनर्जीचं तुमच्या राज? काय एनर्जीचं राज हे आहे की आम्ही चहा पिऊन आलोय. डोबळ्यांचा चहा पिता पिता आम्ही इंटरव्ह्यू घेत आहे, तर त्यामुळे एनर्जी काय. डोब्यांचा चहा प्यायले तू मात्रेचा पी. मग मी पिऊन आलो ऑलरेडी. आम्ही ते पिऊन आलोय, पण ते चहा पिऊन आलोय. बरं, ज्या वेळेला तुम्ही गावात गेलेला तेव्हा तुमच्यामध्ये एक शहर होतं जे तुमच्या आता निघायला थोडासा वेळ लागला 3 महिने, आणि आता जेव्हा तुम्ही शहरात आलाय तर तुमच्यामध्ये गाव आहे जे खूप जास्त आतमध्ये इनबिल्ड झालेलं आहे. किती कठीण चाललंय आता शहरामध्ये मॅनेज करणं. खरंच आम्हाला थोडं विचित्र वाटतंय. असं वाटतंय की सकाळी गाणं का नाही वाजत आहे किंवा वाड्याला मिस करतोय आणि तालीम मोहीम सगळं मिस करतोय. गावचं जे पण एन्व्हायरमेंट होतं, गावची लोक, सकाळी सकाळी म्हणजे तिकडे पेट्स वगैरे होते आमचे, त्यांना मिस करतोय, सगळं मिस करतोय यार. आणि थोडं विचित्र वाटतंय. असं वाटतंय की कुठे आलोय आपण. कारण काही दिवस झालेत शो संपून आणि लिटरली 2-3 दिवस तर माझं असं डोकं असं गरगरत होतं. असं वाटत होतं की कुठे आले मी. कारण गावची हवा पण एवढी शुद्ध होती आणि आता सडनली आपण पोल्युशन मध्ये आलोय. खरं नाही वाटत. आणि हे खरं सांगू तुम्ही, माझ्या घरी तर मी पंखा पण नाही ऑन करताय, कारण ऑलरेडी असं झालेलं की आता वाड्यात जे नॅचरल एसी होते आमची, म्हणजे काहीच नाही, पंखा नाही, काय नाही, एसी नाही ऑब्व्हियसली. तर इथे आल्यावर पण असं वाटतं की यार पंखा नाही आहे ना तरी चालेल. म्हणजे आता एवढं ऍडजस्टमेंट झालंयत ना की गरम पाणी आता असं वाटतं की अच्छा गरम पाणीला हिटर पण वापरतो आपण, गिझर पण आहे घरी. तिथे असं वाटतं नाही, हिटर ठेवून द्यायचं आणि मग ते पाणी गरम होत असणार. पण इथे आल्यावर असं नाही, इकडे आपल्याकडे गिझर पण आहे, इथे हे पण आहे, इथे फ्रीज पण आहे. मग मी फ्रीज उघडून बघते, यार फ्रीज मध्ये नाही मजा नाही, मग परत बंद. म्हणजे असं वाटतं की ज्या गोष्टी आहे ना ते का आहेत. आम्ही तरी पण होतो, म्हणजे आम्ही त्याच्यात पण आम्ही ऍडजस्टमेंट खूप केले आहेत. तर असं वाटतं टीव्ही पण मी नाही बघत आता जास्त. तर असं वाटतं की जे सवय लागलेली ना की आम्हाला काही इलेक्ट्रॉनिक्स नाही, काय गॅजेट्स नाही, आणि त्याच सवयी आता पण तुटत नाहीये. म्हणजे खरं सांगू तर बेड पण एवढं कम्फर्टेबल झालंय की आता एवढी झोप लागते तिथे व्यवस्थित. म्हणजे 6 वाजता आमचे डोळे उघडायचे, 6 वाजता आम्ही उठायचो, मग व्यवस्थित आम्ही रात्री पण झोपायचो. इथे असं वाटतं यार इकडे आळस पण आला, इकडे काही एनर्जी नाहीये. म्हणजे ती असते ना गावात राहून ते एनर्जी, तिकडचा वारा, तिकडचं जेवण खावण सगळंच इथे येऊन खूप काय बदललं. मी खरं बोलते की 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर जेव्हापासून मी नॉर्मल बेडवर
झोपायला लागल्या तेव्हापासून माझी कंबर दुखायला लागले, रोज दुखते लिटरली. बॅक पेन होते कारण आम्हाला खाटेची एवढी सवय झालेली ते, आणि ते खूप कम्फर्टेबल व्हायला लागेल आपल्यासाठी. हो, बिगिनिंगमध्ये नव्हतं कारण त्याला आवाज पण खूप यायचा आणि झोपमोड वगैरे व्हायची खूप. आणि दुसरी गोष्ट तर आमचं जे वाड्यामध्ये एक चेंजिंग रूम असायचा आणि खूप सारे बॅग्स असायच्या चेंजिंग रूम मध्ये, आणि एवढा पसारा असायचा ना आमचा. तसंच फक्त 7-8 बॅग्स आहेत माझ्या रूम मध्ये ठेवलं. अजूनपर्यंत कपडे काढलेले नाहीयेत मी त्याच्यामधले, आणि मम्मी 3-4 दिवस बोलते की आपण मस्तपैकी तुझा कबर्ड वॉर्डरोब लावून घेऊया, आणि आम्ही नको, राहू दे असंच राहू दे. तर मग ह्या 2 गोष्टी आहेत की अजूनपर्यंत तिकडेच आहोत, शो मध्येच आहोत, त्याच गोष्टीबद्दल बोलतोय, त्याच गोष्टीबद्दल विचार करतोय, बावदानच आठवतोय. प्रत्येक गोष्ट बघून असं वाटतंय की जस्ट मी एका मैत्रिणीला भेटायला गेले आणि बाहेर तिच्या बुलक कार्टचं असं स्टॅच्यू होतं, तर आम्हाला एक बावधनची आठवण येते. म्हणजे प्रत्येक वेळेला गावची आठवण येते. बरं, या ओव्हरऑल जर्नी मधली कुठली गोष्ट आहे जी रिक्रिएट करायला आवडेल आणि कुठली अशी गोष्ट आहे जी रिकरेक्ट करायला आवडेल? इंटरेस्टिंग. रिक्रिएट तर आय थिंक चुलीचं जेवण, आय थिंक त्याला जे स्मोकी फ्लेवर आहे ते तर मी रिक्रिएट करणार. बार्बेक्यू फ्लेवर. मला काहीतरी जर रिक्रिएट करायचं असेल, काय असू शकते? रिक्रिएट असं असेल की कदाचित मी माझ्या घराच्या बाहेर जाऊन मी असं लोकांना, काका काकी चला आज आपण एक मोहीम करूया, आजची मोहीम आहे डान्स करणं, काय पलट करूया. तर हे जे आम्हाला शिकवलंय ना मोहीम मध्ये की जा तुम्ही लोकांच्या घरी जा, त्यांना विचारा, त्यांना कन्व्हिन्स करा, पटवून द्या. तर हे जर मी माझ्या घराच्या बाहेर, लोक खरंच चपला फेकून मारणार मला की कोण वेळी मुलगी आली आहे मला आमचं काय पलट करायला. पण खरंच जर ती संधी मिळाली ना की इकडच्या लोकांना पण आम्ही काय व्हॅल्यू शिकवू शकू, म्हणजे गावात कसं आम्ही जाऊन त्यांना त्यांचं कायापालट केलंय किंवा त्यांना काहीतरी शिकवलंय, इथे येऊन पण आम्ही जर त्यांना गावातल्या वस्तू शिकवणार ना तर ते काहीतरी रिक्रिएशन करायला खरंच खूप आवडेल. आणि रिकरेक्ट करायचं असेल तर ऑब्व्हियसली इकडे जर लोकांनी जास्त रिस्पेक्ट आणि वेळ दिला असतं ना, आपल्या माणसांनी जर आम्हाला वेळ दिला ना तर ते खरंच आम्हाला खूप आवडेल. कारण इकडे लोक फोनवर आहेत, कोणाला काही वेळ नाही एकमेकांसाठी. तिथे कसं फोन त्यांना काही एवढं कळत नाही, म्हणजे स्मार्टफोन त्यांच्याकडे आहे नाही, त्यांच्याकडे साधा आपला नोकिया सारखा एक फोन असते, तिथेच ते लोक कनेक्टेड राहतात. आणि पण ते असते ना लोकांच्या घरी जाऊन ते लोक एकमेकांच्या घरी जाऊन बसतात, जेवण करतात, म्हणजे त्यांचा एक नेबर्स जे पण असतात ना ते पण आपसात म्हणजे खूप गप्पा गोष्टी करतात, फिरायला जातात, देवळात जातात. तर ह्या व्हॅल्यूज जे आहेत ना ते इकडे असायला पाहिजे. आणि एक गोष्ट आहे की हे जे आम्ही गोष्टी शिकलो, लुटुपुटू मोहीम आणि मोहीम तालीम, हे आमच्या डे टू डे लाईफ मध्ये आम्ही आता युज करतोय. आणि नेहमी असं काय छोटं काय काम असतं की हा लुटुपुटूची मोहीम होऊन जाऊ दे, तर ते पण एक रिक्रिएट म्हणून होत आहे. सो दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. बरं, कमल आजींनी ज्या बांगड्या दिल्या होत्या, जी चांदीची गोष्ट दिली होती, मला वाटतं की ती सगळ्यात जास्त प्रेशियस मुवमेंट होती. कारण त्यावेळेला सगळे इमोशनल झालेले, जेवढे पण सेलिब्रिटीज आले होते, आदेश सरांपासून घेऊन कुशल सरांपर्यंत सगळे जण इमोशनल झालेले. हार्दिक दादाचे पण डोळे पाणावलेले बघताना, आणि आम्ही पण टीव्हीवर पाहताना ना थोडेस असं आम्हाला डोळे भरून आले, मन असं कसं तरीच झालं की यार आजीनी. आणि त्यात हार्दिक दादाचं जे वाक्य होतं की काय त्यांनी केलं असेल देवाला माहिती ते पैसे जमवण्यासाठी. सो हा खूप महत्वाचा मुवमेंट होता मला वाटतं. तो आठवल्यावर कसं वाटतं, किती ब्लेस्ड वाटतं. आणि त्या क्षणी तुला काय वाटत होतं? कारण की सगळे तर आम्ही ते व्यक्त झालो, तू त्यावेळेला काय फील करत होती? पहिली गोष्ट तर जेव्हापासून कमलाजी माझ्या लाईफ मध्ये आले तेव्हापासून मला खूप ब्लेस्ड फील होते. कारण त्या आजीने माझी लाईफ चेंज केली आहे. खरंच बोलते की त्यांनी जी एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये टाकली आहे ती कायम, म्हणजे माझ्यामध्ये जेव्हा पण मला लो फील होतं मी कमलाजीचं म्हणजे आठवण काढते. तर तो जो मोमेंट होता स्टेजवर माझ्यासाठी खूप म्हणजे सडन मोमेंट होता की अरे माय गॉड, लिटरली म्हणजे आजी आणि आजीचं प्रेम. माझी आजी नाहीये, इट्स बीन ऑलमोस्ट 2 years आणि खूप आठवण यायची मला आजीची. आणि मला जाऊबाई गावातमुळे कमलाजी मिळाली, आणि ऑब्व्हियसली आजी ती आजीच असते. आणि मी काहीच बोलू त्यांच्याबद्दल. कमलाजी, इट वॉज अ अनफॉरगेटेबल मोमेंट. आय थिंक दॅट आय विल ऑलवेज चेरिश इन माय लाईफ. आणि ऑल थँक्यू टू कमलाजी. त्यांनी जेवढी पण मेहनतीने ते माझ्यासाठी बांगड्या वगैरे आणल्या, दॅट वॉज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम हर. आणि मी त्यांना सांगितलंय की मी त्यांना डेफिनेटली जेवढं माझ्याकडून होईल हेल्प करेन.
मी त्यांना सांगितलंय की त्यांना खाता नाही येतं, त्यांना मी ते काय बोलतो त्याला कवडी देणार आहे. तर जेवढं पण होऊ शकते लाईफ मध्ये, जेवढी पण मदत हवी आहे त्यांना मी करायला रेडी आहे. कारण आय कॅन नॉट ऍक्च्युली ते जे त्यांनी गिफ्ट दिलेलं मी कम्पेअर नाही करू शकत माझ्या गिफ्ट बरोबर त्यांच्या गिफ्टचे. ते इट इज अनकाउंटेबल टाइम्स काय बोलतात मूल्यवान फॉर मी. या That's how I feel. इतकं थँक्यू म्हणालीस तू, आणि त्यांच्यापर्यंत हे नक्की पोहोचेल जेव्हा पण त्या कधी बघण्याचा योग येईल तेव्हा. पण एका गोष्टीसाठी त्यांना सॉरी म्हणायचं असेल तर कुठल्या गोष्टीसाठी म्हणा, कारण आपण पटकन एक्सप्रेस नाही करत गोष्टी खूपदा. आय थिंक कमलाजी आणि मी खूप सिमिलर टाईपच्या पर्सन आहोत, इमोशनल आहोत, लगेच टेन्शन येतं. तर जर सॉरी पण बोलायचं असेल ना तर म्हणजे अशी कुठली गोष्ट नाही, कारण आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करायचो, एकत्र राहिलोय, एकत्र मजा केली आहे. पण इन केस जर कमलाजी तुम्हाला वाटलं असेल की मी तुमची काळजी नीट नाही घेतली तर आय एम सॉरी, बट मला असं वाटतं तुम्ही खूप एन्जॉय केलात माझ्याबरोबर. कारण त्यांनी खरंच केली. नक्की केलं असणार, त्यामुळे तर त्यांनी इतकं प्रेम दाखवलं. आणि त्यांना लग्नाला नक्की बोलवायचंय आपल्याला, कारण की त्या ऑफकोर्स 100%, नो डाऊट इन दॅट. इनफॅक्ट मी त्यांना बगाडच्या वेळेला भेटायला सुद्धा जाणार आहे, कारण शी इज अ पार्ट ऑफ माय लाईफ नाव. बरं, रमशाचा एकही इंटरव्ह्यू गेला नाहीये तुझ्या नावाशिवाय. ओ माय गॉड. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तिचं आहेच रसिका रसिका रसिका. सो काय यार, म्हणजे तिचं काय अशी जादू आहे, काय असा बॉन्ड आहे की बाहेर आल्यानंतर पण, कारण की आम्ही बघतो की टीव्हीवरती स्क्रीनवरती एकत्र असलेली नाती असतात, बाहेर आल्यानंतर तू कोण मैं कोण असं होतं. पण आम्ही इथे पाहतो, इथे पण इंटरव्ह्यू देताना पण तुमचा बॉन्ड आहे, आणि जेव्हा तू नाहीयेस तुझ्या बिहाफ मध्ये पण ती तुझ्याबद्दलच बोलते इंटरव्ह्यूज मध्ये. सो याबद्दल स्वीट. रमशा सगळ्यांसाठी रमशा आहे, पण माझ्यासाठी ती रमू आहे, माझ्यासाठी ती रमसू आहे, माझ्यासाठी ती रमशा बाई आहे. ही सगळंच आहे. ती माझ्यासाठी शाहरुख खान पण आहे. खरंच सांगते, या शो मध्ये मी एक सुविनियर म्हणून जे घेऊन जाणार आहे माझ्यासोबत, ऑब्व्हियसली जे गावातलं मी इथे घेऊन आली आहे ती एक रमशा आहे. म्हणजे श्रेजा पण माझ्यासाठी आधी ऍक्च्युली श्रेजा आणि माझं एवढं नाही झालेलं बोलणं, पण शोच्या नंतर मी एवढी कनेक्टेड झाली हिच्याशी पण, म्हणजे आम्ही जेवढं तिकडे नाही बोललो इथे येऊन आम्ही बोलतोय. आणि शोच्या वेळेला नाही एवढं बोलायला, ऍक्च्युली बोलायला ना वेळच नाही मिळालेला आम्हाला, त्यामुळे आमचं असं होतं यार शोच्या नंतर जे पण आहे. तर रमशा आणि माझं असं आहे की ती माझी छोटी पिगलेट आहे, तिला घेऊन मी असं मिठी मारते, तिला काही असं तर मी तिला छेडते, तिला त्रास देते, तिला इरिटेट देते, आणि ती माझ्यासाठी एक स्ट्रेस रिलीव्ह असते ना. म्हणजे काही माझ्यासोबत काही घडलं तर मी तिला जाऊन सांगते. ती माझ्यासोबत नेहमीच सतत असते, कायम नसते. आणि कधी मला जर झोप नाही आली रात्री तर मी रमशाला कॉल करते, तिच्यासोबत टाइमपास करते. त्याच कारणामुळे मी झोपत नाही. तर रमशा इज लाईक अ पार्ट ऑफ माय लाईफ नाव. शी इज लाईक अ पार्ट ऑफ माय फॅमिली ऑल्सो. आणि खरंच या शो मुळे एवढ्या सगळ्या मुलींची आमचं मैत्रीण घट्ट झालाय. माय गॉड. तर ते खरंच जाऊबाई गावात या शोचे जेवढे पण मुली आहेत सगळेच खरंच खूप चांगले आहे मनाने. आणि शोच्या नंतर आम्हाला कळलंय की जे पण आम्ही बोललो नाही, भांडण केलंय, काय पण केलंय, ते शोच्या नंतर तर आम्ही सगळंच विसरलोय आता. आणि वी आर लाईक सिस्टर्स नाव. कसलं गोड. बरं, यानंतर जाता जाता विचारायचं की कुठे दिसणार आहात, कारण प्रेक्षकांना सवय झाली आहे तुम्हाला टीव्हीवर पाहण्याची. काय प्लॅन्स आहेत यानंतर टीव्हीवर पुन्हा दिसण्याचे? नाही, डेफिनेटली आम्हाला जे पण आता ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. आत्ताच शो संपला आहे. वी ऑल्सो लाईक आर कमिंग आउट ऑफ इट. एक शो संपल्यानंतर काही दिवसचा ब्रेक आम्हाला गरजेचा आहे, आणि आम्ही करतोय. पण ऑब्व्हियसली आम्हाला जे पण ऑपॉर्च्युनिटीज येणार आम्ही नाही थोडी ना बोलणार. आणि प्रेक्षकांनी एवढं प्रेम दाखवलं आहे, फॅन पेजेस वगैरे बनवले आहेत, त्यांनी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही कायम असणार आहोत त्यांच्या नजरेसमोर. आम्ही ऍटलीस्ट प्रयत्न करू. सोशल मीडिया तर आहेच. मला एक इकडे पहिल्यांदा मी हे म्हणणार आहे ऑन टीव्ही, प्लीज तुम्ही हे मीडिया टॉक प्लीज तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा जर ते हे बघत असेल. मला खरंच मला मराठी इंडस्ट्रीमध्ये आधीपासूनच काम करायचं होतं, बट असे 2 मोठे डिरेक्टर्स आहेत ज्यांच्या अंडर मला काम करायचं आहे. एक आहे नागराज सर आणि एक आहे महेश मांजरेकर सर. तर प्लीज सर तुम्ही दोघेही मला तुमच्या पिक्चर मध्ये घ्या, मला तुमच्या मूवी मध्ये घ्या. मी खरंच खूप चांगली अभिनेत्री बनणार. आणि
तुमच्यासोबत मला काम करायला म्हणजे इट वुड बी माय लाईफ टाईम अचीवमेंट. तर मी प्रयत्न करेल नक्की. तर तुम्ही प्लीज माझा चेहरा बघा आणि माझं टॅलेंट बघा आणि प्लीज मला घ्या तुमच्या पिक्चर मध्ये. ऍब्सोल्युटली कॉपी पेस्ट. तर हा बुक नागराज सरांच्या हातात तर गेलेला आहे, महेश सरांच्या हातात लवकरच जाईल. नागराज सर प्लीज प्लीज मला मराठी माझं पहिला चित्रपट मराठीमध्ये येऊ दे. बहिणी दाखवा आम्हाला. चालेल, सीता वर्सेस गीता. मराठी वर्जन. कसलं भारी. तुमचे सिस्टरहूड बघून खूप कमाल वाटलंय. मला इंटरव्ह्यू संपवणे असं वाटतंय, पण मला हेही हवंय की काहीतरी नवीन प्रोजेक्ट यायला पाहिजे आणि त्या निमित्ताने आपण भेटू, त्या निमित्ताने गप्पा मारू. आणि काय माहिती आता काय नशिबात आणखीन काय 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 लिहून ठेवलंय. येणार पण कसं बिगी येणार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.